नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSC रेग्युलर मॅथमॅटिक्स सेकंड, पेपर सेकंड, कॅल्क्युलस सेकंड, सेमिस्टर सेकंड, डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री, चॅप्टर 3. यामध्ये आज आपण ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आणि डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन उदाहरणासहित बघतो. सर्वप्रथम ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय असतं ते बघा. द ऑर्डर ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह ऑकरिंग इन इट. म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे त्याला आपण ऑर्डर ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. इन दिस वे ज्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह जे कोणी आहेत ती त्याची ऑर्डर असणार. आता डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन जर बघायचं असेल, द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट पॉवर, म्हणजे सगळ्यात मोठा पॉवर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. जो हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा सगळ्यात मोठा पॉवर जो असेल ती त्याची डिग्री असणार. When all derivatives in it are cleared of radical signs and fraction. कंडिशन काय की सगळे डेरिव्हेटिव्हच्या टर्म ह्या कुठल्याही रॅडिकल साईनमध्ये म्हणजे कर्णी चिन्हामध्ये म्हणजे वर्गमूळ, घनमूळ असे नसावेत आणि फ्रॅक्शनमध्ये सुद्धा नसावेत. म्हणजेच काय, derivatives occurring in equation should not occur in the denominator. म्हणजे ते डिनॉमिनेटरमध्ये नसावं, फ्रॅक्शनमध्ये नसावं, सगळे अंशातच असावे. त्याला आपण डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. तर प्रत्यक्षात आपण उदाहरण घेऊन बघूया की एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री काढतात कशी. एक्झाम्पल नंबर 1 बघ बरं का. फाइंड द डिग्री अँड ऑर्डर ऑफ द इक्वेशन गिवन बिलो. नंबर 1 पहिलं एक्झाम्पल आहे, रो इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू 3/2 अपॉन d2y/dx स्क्वेअर. ह्यामध्ये तुमच्या असं लक्षात येतं की इथं हा 3/2 घात, हा बाय 2 नको, क्यूब चालला असता पण 3/2 नको, म्हणजे हा छेदातला 2 आम्हाला काढावा लागेल. हा घात काढण्यासाठी तुला दोन्ही बाजूचं स्क्वेअरिंग करावं लागेल जेणेकरून हा छेदातला 2 जाईल. दुसरी गोष्ट अशी, dy/dx ची टर्म न्यूमरेटरमध्ये पाहिजे, डिनॉमिनेटरमध्ये नको. सो ही या इथून रिमूव्ह करावी लागेल. So first thing, squaring both sides. Second thing, removing this term from denominator, we have to multiply here with rho. And in this way, what will happen? First of all, squaring both sides. So squaring both sides will give you what? Rho square left hand side ला, तर या साईडला हा जो न्यूमरेटर आहे त्याचा हा 3/2 घात होता, तो 3/2 पैकी 2 कट होईल, फक्त क्यूब शिल्लक राहील. कारण स्क्वेअरिंग आणि 1/2 हे दोन्ही आपसात कट झाले, म्हणजे फक्त क्यूब शिल्लक राहिला. ही बाकीची टर्म ॲज इट इज. आणि छेदामध्ये d2y/dx स्क्वेअर ही जी टर्म होती याचा स्क्वेअर झाला. अशा रीतीनं न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा आपण स्क्वेअरिंग केल्यावर आम्हाला ही या इथली टर्म रिमूव्ह करायची, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन ती इथं घ्यायची. आणि अशा रीतीनं हेच असं होणार की d2y/dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इकडं आला इंटू हा रो स्क्वेअर असं या इथं लिहिलं आणि इज इक्वल टू ही टर्म ॲज इट इज ठेवली. आता तुमच्या असं लक्षात आलं की हे सगळं व्यवस्थित जसं पाहिजे तसं नियमात आलेलं आहे. म्हणजे कोणताही घात रॅडिकलमध्ये नाही,
कोणतीही dy बाय dxची टर्म ही रॅडिकलमध्ये नाही. आणि दुसरी गोष्ट, डिनॉमिनेटरमध्ये dy बाय dxची टर्म होती, ती पण रिमूव्ह झाली. तर आता आपण याची डिग्री आणि ऑर्डर सांगायला हरकत नाही. मग आता ऑर्डर म्हणजे हे जे डेरिव्हेटिव्ह असतं ना, ती टर्म फक्त तुला बघायची. ह्या डेरिव्हेटिव्हमध्ये हा एक घाताचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. हा सेकंड डेरिव्हेटिव्ह, याला आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो. तुम्ही याची ही जी 2 आहे ती त्याची ऑर्डर म्हणणार. आणि याच हायेस्ट ऑर्डर असणाऱ्या डेरिव्हेटिव्हचा घात इथं आहे, तो आहे 2. म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जो घात असतो त्याला डिग्री म्हणतात. इथं पण 2 आहे, पण हा 2 आम्ही विचारात नाही घेतला, कारण ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. त्याच्यापेक्षा मोठा ऑर्डर इथं आहे, म्हणून आम्ही याला कन्सिडर केलं. ही त्याची ऑर्डर, तर याचा जो घात आहे ती त्याची डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल बघ, एक्झाम्पल नंबर 2. आता या सेकंड एक्झाम्पलमध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. ही टर्म अंडर रूट आहे, परंतु त्यात कुठंच dy बाय dx नाही आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा विचार करायची काहीच गरज नाही. हा रूटमध्ये असला तरी चालेल, रूटमध्ये हा नको, कारण ही dy बाय dxची टर्म आहे. आणि म्हणून याला काहीही करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सांगू शकता ही 4g आहे, ती त्याची ऑर्डर आहे. आणि याच्यावर किती घात आहे? काहीच नाही, म्हणजे एक घात आहे. सो ऑर्डर इज 4 अँड डिग्री इज 1, असं तुम्ही इथं लिहिणार. हे बघ, या इथं तू लिहिलं ऑर्डर इज इक्वल टू 4 अँड डिग्री इज इक्वल टू 1. थर्ड एक्झाम्पल बघ. या थर्ड एक्झाम्पलमध्ये डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब याचा स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट रेस टू 4 इज इक्वल टू 3x प्लस 2. अर्थात याच्यामध्ये आपण बघून सुद्धा सांगू शकतो किंवा ह्याच्यात दुरुस्ती करण्यासारखं काहीही नाही, सगळं व्यवस्थित आहे. ही डेरिव्हेटिव्हची टर्म 2 आहेत, दोन्हीही रॅडिकल फ्री आहेत, म्हणजे अपूर्णांक घात असणारे एक पण नाहीत. दुसरी गोष्ट, सगळे न्यूमरेटरमध्ये असणारे टर्म आहेत, त्यामुळं याला काहीही चेंज करायची गरज नाही. आता यात हा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर हा नुसता आहे डी वाय बाय डी एक्स, म्हणजे इथं घात 1 आहे त्याचा. मग याच्यापेक्षा हा मोठा आहे, हा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे याची ऑर्डर झाली 3. ही इथं ऑर्डर असते, ही 1 आहे, तर ही 3 आहे. जो हायेस्ट असतो ती ऑर्डर, म्हणून ही 3. सो आपण इथे लिहिलं ऑर्डर इज इक्वल टू 3. आता या हायर ऑर्डरचा जो घात असतो तोच त्याची डिग्री असते. आता तुला याचा विचारच करायचा नाही. इथं भले घात 4 आहे, पण ते फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा घात आहे. आम्हाला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा घात बघायचा असतो, त्याला आपण डिग्री म्हणतो, आणि हायर ऑर्डर ती इथे आहे, म्हणून याचा जो घात असेल ती त्याची डिग्री. सो डिग्री इज इक्वल टू 2, असं आपण इथे लिहिलं. सो ऑर्डर इज 3, डिग्री इज 2. का लिहिलं हे तुझ्या लक्षात आलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघ, दॅट इज फोर्थ एक्झाम्पल. यामध्ये तुझ्या लक्षात येतं की डेरिव्हेटिव्ह असणारी ही जी टर्म आहे तीच रूटमध्ये आहे. दुसरी गोष्ट, डेरिव्हेटिव्हची टर्म इथं छेदात आहे, म्हणजे सगळंच नियमाच्या उलट. मग सर्वप्रथम आम्हाला हे रूट काढावं लागेल, म्हणजे त्यासाठी आम्हाला स्क्वेअरिंग बोथ साईड्स म्हणावं लागेल. मग आहे त्या अवस्थेत जर स्क्वेअरिंग केला तर हे स्क्वेअर रूटचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट आपसात कट होतात, आणि फक्त ही अंडर स्क्वेअर रूट जी टर्म आहे ती इथं राहील शिल्लक. म्हणून d2y बाय डी एक्स स्क्वेअर मायनस dy बाय डी एक्स ब्रॅकेट क्यूब ही टर्म शिल्लक राहणार. म्हणजे हा स्क्वेअर रूट
स्क्वेअर केल्याबरोबर निघून जाणार. मग आता तुम्ही राईट हँड साईडचा पण स्क्वेअर करणार, अंशाचा आणि छेदाचा. अंशाचा म्हणजे 4चा स्क्वेअर होणार 16, तर छेदाचा म्हणजे d³ याचा होणार स्क्वेअर, या ब्रॅकेटचा स्क्वेअर. अशा रीतीने आपण ह्याच्यातून रॅडिकल साईन तर घालवलं. बघ आता हा छेदातला dy/dx टर्म छेदात नको, म्हणजे साहजिक आहे याने तुम्ही इकडं मल्टिप्लाय करणार. ह्या d³ ब्रॅकेट स्क्वेअर न याला आणि याला मल्टिप्लाय करणार. तर अशा रीतीनं d³ ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म याला मल्टिप्लाय करून लिहिली. म्हणजे आता याच्या छेदातनं ती गेली, म्हणजे = 16 फक्त शिल्लक राहिला. आता हा गुणाकार करून काही उपयोग होणार नाही, काही करायची गरज पण नाही. मग याच्यात ही पहिली डेरिव्हेटिव्हची टर्म आहे, ही दुसरी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे आणि ही तिसरी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे. ह्याला आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणणार, याला आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणणार, तर याला आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणणार. म्हणजे ऑर्डर कुठं मोठी आहे? इथं. मग ही त्याची ऑर्डर. आणि म्हणून ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 3. म्हणून इथं मी लिहिलं ऑर्डर 3. आता जी ऑर्डर असते त्याचाच घात बघायचा असतो. ही हायर ऑर्डर आहे, या हायर ऑर्डरचा घात आहे 2, म्हणून ती होणार डिग्री. सो डिग्री इज इक्वल टू 2. नेक्स्ट एक्झाम्पल बघ, एक्झाम्पल नंबर 5. स्क्वेअर रूटमध्ये d2y/dx² ब्रॅकेट क्यूब प्लस 2dy/dx इज इक्वल टू 7y. साहजिक आहे ही जी dy/dx ची टर्म आहे ती स्क्वेअर रूटमध्ये आहे, मग ती स्क्वेअर रूटमधून काढायची. यासाठी साहजिक आहे दोन्ही बाजूचा स्क्वेअर. सो स्क्वेअरिंग बोथ साईड्स असं म्हणणार. या बाजूचा जर स्क्वेअर केला ना तर हे स्क्वेअर रूट कट होईल, म्हणजे त्याच्या आत असणाऱ्या ह्या टर्म जसेच्या तसे राहतील. सो d2y/dx² ब्रॅकेट क्यूब प्लस 2dy/dx ही टर्म स्क्वेअर करताच स्क्वेअर रूटच्या बाहेर आली. ठीक आहे, या बाजूचा स्क्वेअर करणार म्हणजे 7चा वर्ग 49, वायचा स्क्वेअर y². सो 49y² इज द स्क्वेअर ऑफ राईट हँड साईड. dy/dxच्या फ्री ऑफ रॅडिकल आहे, म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन रॅडिकल फ्री आहे, डिनॉमिनेटरमध्ये नाही. आणि म्हणून ह्याची डिग्री आणि ऑर्डर आता आम्ही लिहू शकतो. मग तुम्ही बघा, यामध्ये हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ऑर्डर मोठी कुठे आहे? इथं आहे, म्हणजे ही त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. सो ऑर्डर इज 2. मग आता त्या हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा घात किती आहे ती त्याची डिग्री, म्हणून d2y/dx² ची डिग्री आहे 3. सो हिअर लिहिलं मी डिग्री 3. सो ऑर्डर 2 डिग्री 3 कसं लिहिलं तुझ्या लक्षात आलं. वन मोर एक्झाम्पल बघ. d3y/dx³ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस d2y/dx² ब्रॅकेट रेस टू 4 प्लस y इज इक्वल टू 0. ह्यामध्ये असं चेंजेस करण्यासारखं काही नाही, कारण सर्व dy/dxच्या टर्म रॅडिकल फ्री आहेत, म्हणजे कुठंही अपूर्णांकाचा घात नाही. दुसरी गोष्ट, डिनॉमिनेटरमध्ये पण कोणी नाही dy/dx ची टर्म. याचा अर्थ हे सरळ सरळ आहे, ह्याच्याकडे बघून आम्ही सांगू शकतो. राहिला प्रश्न डेरिव्हेटिव्हचा. हे बघ, ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y/dx² म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. तर हे आहे d3y/dx³ म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ऑर्डर मोठी कुठे? इथं. दिस इज द हायर ऑर्डर. सो दिस इज द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, दॅट इज 3. आणि याच डेरिव्हेटिव्हचा
घात जो असतो ती त्याची डिग्री असते. सो डिग्री इज इक्वल टू 2. आता आपण पुढचा टाईप जो बघतोय ना तो फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट अशा टाईपचा प्रश्न विचारतात, किंवा नुसतं फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन असा प्रश्न विचारतात. तुम्हाला देताना इक्वेशन असं देतात, हे इक्वेशन आहे, याच्यात कुठंच dy बाय dx ची टर्म नाही, म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन नाही. का डिफरन्शियल इक्वेशन नाही? कारण याच्यात एकही dy बाय dx ची टर्म नाही. म्हणून याचा तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन बनवायचा आहे. डिफरन्शियल इक्वेशन बनवायचा असेल तर त्या मूळ इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट जे असतात ते कॉन्स्टंट तुम्हाला काढावे लागतात, रिमूव्ह करावे लागतात. वी हॅव टू रिमूव्ह दीज 2 कॉन्स्टंट्स. वन मोर थिंग, याच्यातून अजून एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही हे काढण्यासाठी आणि याच्यात डेरिव्हेटिव्हची टर्म आणण्यासाठी तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. ह्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह घ्या तर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मिळणार, हे लक्षात ठेवा. सो फॉर्मिंग डिफरन्शियल इक्वेशन दॅट मीन्स डिफरन्शिएटिंग दिस गिव्हन इक्वेशन. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डिफरन्शियल इक्वेशन आलं, पण ह्याच्यातले हे कॉन्स्टंट तुम्हाला रिमूव्ह करायचे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की या इक्वेशनमध्ये जितके कॉन्स्टंट असतात तितक्या वेळेस तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं, हे अजून एक लक्षात ठेवा. मग आता मी काय करतो माहिती का, पहिल्यांदा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट असं म्हणतो, म्हणजे या इक्वेशनचं मी घेतो डेरिव्हेटिव्ह आणि मग त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो, कारण मला डेरिव्हेटिव्ह दोनदा घ्यायचं आहे, एक हे 2 कॉन्स्टंट रिमूव्ह करण्यासाठी. आता ते कसे रिमूव्ह करतो आपण आणि डिफरन्शियल इक्वेशन कसं बनवतो ते नीट बघूया. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणाला ना, लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. त्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह घेशील म्हणजे ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह कसं घेतात, ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2xच असतं. हा कॉन्स्टंट आहे म्हणून c1 जसाच्या तसा राहील, याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2xच राहणार. मात्र हा जो घात आहे 2x त्याचं परत इनटू तुला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. मग 2xचं डेरिव्हेटिव्ह असतं 2, म्हणून या इथं मी लिहिलं 2. आणि अशा रीतीनं c1 ई रेस टू 2xचं डेरिव्हेटिव्ह काय झालं 2c1 ई रेस टू 2x प्लस. आता बघ बरं का, इथं तू प्लस लिहिणार, पण याचं डेरिव्हेटिव्ह तुला घ्यायचं आहे. हा c2 तर जसाच्या तसा राहील, या ई रेस टू मायनस 2xचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस 2xच येणार, इंटू मग तू या मायनस 2xचं डेरिव्हेटिव्ह घेशील आणि ते येणार -2. म्हणून हा मायनस का झाला, इथं प्लस असताना हा मायनस का लिहिला ते लक्षात ठेव. हा तर डेरिव्हेटिव्हचा 2 आहे, पण याचं डेरिव्हेटिव्हच -2 येतं म्हणून या इथं मायनस साईन आलं. आणि अशा रीतीनं dy बाय dx इज इक्वल टू 2c1 ई रेस टू 2x मायनस 2c2 ई रेस टू -2x हे इक्वेशन सेकंड तुला मिळालेलं आहे. आता तू काय करणार, यालाच डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन असं म्हणणार. मी म्हणलं होतं ना 2 कॉन्स्टंट आहे म्हणून दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणून पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह झालं ते हे आलं, त्याला आपण इक्वेशन सेकंड म्हणलं. मग आता परत डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन असं म्हणणार. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतात. लक्षात हे पण ठेव, dy बाय dxचं डेरिव्हेटिव्ह असतं d2y अपॉन dx स्क्वेअर. dy बाय dxचं डेरिव्हेटिव्ह असं लिहितात इज इक्वल टू. आता बघा हा c1 जसाच तसा ठेवला, ई रेस टू 2xचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2xच आहे, पण इंटू मग परत तुला या
2xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह 2. अशा रीतीनं या 2ला परत याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 2 झाले 4. हे नीट समजून घे. हा C1 जसाच्या तसा e⁻²x डेरिव्हेटिव्ह e⁻²xच असतं, पण इंटू या 2xचं डेरिव्हेटिव्ह तुला घ्यायचं आहे आणि या 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 असतं, म्हणजे हा 2 आणि आलेला डेरिव्हेटिव्हचा 2, सो 2 × 2 झाले 4. दुसरी गोष्ट, या मायनसचं इथं प्लस का झालं? हा C2 लिहिला, e⁻²x चं डेरिव्हेटिव्ह e⁻²xच लिहिलं, इंटू मग मला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह येणार -2. अशा रीतीनं या -2ला या डेरिव्हेटिव्हच्या -2नं जर मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस झालं प्लस आणि 2 × 2 झाला 4. अशा रीतीनं 4C1 e⁻²x प्लस 4C2 e⁻²x हे झालं डबल डेरिव्हेटिव्ह. आता तू काय करू शकतो माहिती का? याच्यातून जर 4 कॉमन काढलास तर काय उरेल कंसात? हा 4 कॉमन काढला, इथं उरणार C1 e⁻²x प्लस C2 e⁻²x. हा 4 दोन्हीकडचा कॉमन केला. मग आता ह्याच्याकडे बघ, हे काय? हे गिवन फंक्शन आहे. गिवन इक्वेशनमध्ये C1 e⁻²x प्लस C2 e⁻²x y इज इक्वल टू, म्हणून C1 e⁻²x प्लस C2 e⁻²x जे आहे याच्याऐवजी मी y लिहिणार आणि म्हणून इथं मला तोच मिळाला ना, C1 e⁻²x प्लस C2 e⁻²x. म्हणून या कंसाच्या ऐवजी मी लिहिणार y आणि म्हणणार फ्रॉम 1 आणि अशा रीतीनं d2y/dx² इज इक्वल टू हा 4 आणि याची किंमत y. सो d2y/dx² इज इक्वल टू 4y. दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे तुम्हाला इथं जे म्हणलं होतं या इक्वेशनवरून डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा, तर यावरून आम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मिळालं d2y/dx² इज इक्वल टू 4y. सेकंड एक्झाम्पल बघ, y इज इक्वल टू C1 प्लस C2 e⁻³ यावरून तुला डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं आहे. इथं पण कॉन्स्टंट 2 आहेत, C1 आणि C2 हे कॉन्स्टंट आहेत. ज्या अर्थी 2 कॉन्स्टंट आहे ते रिमूव्ह करायचे, म्हणजे तुला दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पहिल्यांदा याचं डेरिव्हेटिव्ह घे, म्हणजे लिही डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. हा कॉन्स्टंट आहे, सिंगल टर्म कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून इथं लिहिलं नाही. पुढं हा C2 जसाच्या तसा लिहिला, e⁻³ चं डेरिव्हेटिव्ह असणार e⁻³ आणि मग याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, -3x चं डेरिव्हेटिव्ह होणार -3 आणि अशा रीतीनं -3C2 e⁻³ हे पहिलं डेरिव्हेटिव्ह आलं. याला आपण इक्वेशन सेकंड म्हटलं. मग आता याचं परत तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं हे माहीत आहे, सो तू लिहिलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x अगेन. आता या dy/dxचं जर परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते होतं d2y/dx², म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार. म्हणून dy/dxचं डेरिव्हेटिव्ह झालं d2y/dx² इज इक्वल टू, आता बघा हा C2 मी तसाच ठेवला, e⁻³ तसाच तसा ठेवला, मग इंटू या -3xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. -3xचं डेरिव्हेटिव्ह -3, मग या -3नं या -3ला जर मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस होणार प्लस आणि 3 3 जा 9. अशा रीतीनं d2y/dx² इज इक्वल टू झालं 9C2 e⁻³
याला तू इक्वेशन 4 म्हणालास. मग आता मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करायचं आणि ते इक्वेशन या इक्वेशनमध्ये ॲड करायचं आहे. पहिल्यांदा हे लिहून टाकतो. हे बघ, या इथे लिहिलं d2y अपॉन dx² इज इक्वल टू 9c2 e रेज टू मायनस 3x. हे इक्वेशन इथं मी लिहिलं. आता याच्यात मी याला 3 मल्टिप्लाय केलेलं इक्वेशन ॲड करणार ना. मग इथं झालं 3 dy बाय dx. हे बघ 3 dy बाय dx हे इज इक्वल टू, हे बघ हे इज इक्वल टू, मग याला मी 3 मल्टिप्लाय केलं तर -3 इंटू 3 दॅट इज -9c2 e रेज टू मायनस 3x. -9c2 e रेज टू मायनस 3x. आणि आता यांना मी ॲड करणार म्हणजे काय होईल, d2y अपॉन dx². हे बघ हे d2y अपॉन dx² प्लस हे ॲड करतो ना मी, प्लस 3 dy बाय dx आणि हे प्लस आणि हे मायनस झाले कट, म्हणजे इज इक्वल टू 0. अशा रीतीनं दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन दॅट इज d2y अपॉन dx² प्लस 3 dy बाय dx इज इक्वल टू 0. आपण वन मोर एक्झाम्पल बघू. आता ते एक्झाम्पल फॉर्म करा नाही तर ते म्हणतोय तो सॉल्व इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे ते सॉल्व करा असं म्हणतोय. मगाशी आपण जी 2 उदाहरणं पाहिली ती फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन अशी बघितली. आता आम्हाला जे बघायचंय ते सॉल्व, म्हणजे गिवन इक्वेशन जे आहे ते सॉल्व करायचं आहे तुला. म्हणजे कसं दिलंय, xy dx मायनस 2dy इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात यामध्ये dy बाय dx ची टर्म आहे, म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि ते डिफरन्शियल इक्वेशन ज्याच्यामध्ये dy बाय dx ची टर्म असते ते डिफरन्शियल इक्वेशन असते, म्हणून याला सॉल्व म्हटलंय. मग आपण काय केलं माहिती का, गिवन इक्वेशन लिहिलं xy dx मायनस 2dy इज इक्वल टू 0. मग मी पहिल्यांदा यामधून हा y काढून घेतो, कारण हा x तर त्याच्या शेजारी फक्त dx राहायला पाहिजे, y नको. तर हा dy आहे, याच्या इथं y ची टर्म पाहिजे, म्हणून हा y ने जर मी डिवाइड केलं तर काय होते बघा बरं का, व्हॅरिएबल सेपरेट होतात. म्हणजे dxच्या शेजारी x येतो, dy च्या शेजारी y ची टर्म येते, म्हणजे व्हॅरिएबल सेपरेट झाला. म्हणून लिहिलं मी डिवायडिंग बाय y वी गेट. आता याला जर तू y ने भागलं तर काय झालं, इथं तू y लिहिशील म्हणजे अंशातला y आणि छेदातला y कट होणार ना, म्हणजे उरणार फक्त x dx. हे बघ x dxच उरला. आता याला तू y ने डिवाइड केलं म्हणजे काय झालं, -2 अपॉन y इंटू हा dy. 0ला जर y ने डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही, 0चं 0च राहणार. अशा रीतीनं y ने डिवाइड करून तुला काय मिळालं, x dx मायनस 2 अपॉन y dy इज इक्वल टू 0. आणि अशा प्रकाराला आपण व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणतो. आता याचं तुला इक्वेशन जर हवा असेल तर तुला काय करावं लागेल माहिती का, तुला या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. म्हणजे त्याच्यातनं dx dy ची टर्म गेली म्हणजे ते सिंपल इक्वेशन झालं. म्हणून याचं इंटिग्रेशन घेतलं मी, इंटिग्रेशन x dx मायनस याचं इंटिग्रेशन घेतलं मी, पैकी हा 2 बाहेर घेतला जो कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवला, म्हणजे हा 1 अपॉन y dy. आणि जेव्हा आपण इंटिग्रेशन घेतो तेव्हा या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इथे लिहावा लागतो, दॅट इज इक्वल टू c. मग याचं इंटिग्रेशन तुला घ्यायचं. आता इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे, ह्या एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सच आहे ना. मग एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे इथं जो घात आहे त्याच्यात एक ॲड करा आणि जी ॲडिशन येईल त्यानेच भागा. हे झालं इंटिग्रेशन. आता इथं एक्सचा एक घात आहे, मग एकात अजून एक ॲड केला तर 2 झाला, म्हणजे x² आणि त्यानंच डिवाइड करायचं म्हणजे अपॉन 2. हा -2 जसा तसा.
आता 1/y इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ वाय इज इक्वल टू हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. तर अशा रीतीनं दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन, दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. तुला सॉल्व द इक्वेशन म्हटलं होतं, म्हणजे त्याचं सोल्युशन हे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.